छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। विशेष म्हणजे एका मद्यधुंद रिक्षाचालकाला समज देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीवरच हात टाकल्याची घटना N11 सुदर्शन नगर भागात घडली आहे। तर या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मिळालेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुदर्शननगर परिसरातील नम्रता किराणा दुकानाजवळ हा राडा झाला। तुषार रोठे नावाच्या व्यक्तीनं डायल 112 ला कॉल करून माहिती दिली। त्यांच्या पार्किंग मधील कारला एका मद्यधुंद रिक्षा चालकानं धडक दिली आहे। बीट मार्शल वर तैनात असलेले पोलीस अंमलदार विनोद गजानन खरात आणि त्यांचे सहकारी कबाळे तत्काळ घटनास्थळी पोहोचले। तिथे आरोपी शुभन रणयवले हा दारूच्या नशेत तुषार रोठे आणि त्यांच्या वहिनीला शिवीगाळ करत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता वादाला तोंड फुटले, वर्दी फाडली आणि गळा दाबला। पोलिसांनी आरोपी शुभमला रिक्षासह ताब्यात घेताच त्याची आई माया रणयवले हिने पोलिसांचा हात ओढून मुलाला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली। यावेळी आरोपी शुभमने पोलीस अंमलदार खरात यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। यात पोलिसांच्या वर्दीची नेमप्लेट, लाईनयार्ड आणि शर्टाचं बटनही तुटलं। धक्कादायक बाब म्हणजे यावेळी आरोपी राजेंद्र रणयवले याने फिर्यादी पोलिसाचा गळा दाबून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली। आम्ही तुम्हाला बघून घेऊ सोडणार नाही अशा शब्दात पोलिसांनी धमकावण्यात आले। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात शुभम राजेंद्र रणयवले, माया राजेंद्र रणयवले या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। तर सध्या पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरील हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात संताप व्यक्त केला जातोय।